हॅलो मंडळी, तर 3-4 दिवसापासून माझे कांदे संपले होते आणि मग मी विचार करत होते की आपण बाहेर जाऊन घेऊया म्हणजे स्वस्त पडतील. आणि मग मी गेले पण आणि तिथे मला 100ला 5 किलो भेटले. आणि जशी मी घरी येऊन टेकली लगेच दारावर कांदे आले होते आणि तिथे म्हणत होतं 100ला 7 किलो कांदे, 100ला 7 किलो. हे ऐकून माझं ना इतकं वाईट वाटलं. माझ्यासोबतच असं का होते वाटत होतं. काहीतरी चटपट खाऊ वाटत होतं. आता काय बनवणार म्हणजे चला भज्जे बनवूया. मग केली भज्जे बनवायची तयारी सुरू. माझं पोरग कुठल्या आतंकवाद्यापेक्षा कमी नाही माहित आहे. कुठलीच वस्तू नीट ठेवत नाही. चाळणीवर थांबून त्यांना चाळणीच फाडून टाकलं. एक तर मला बाहेर जायला भेटत नाही आणि वरून लेकरं कुठलीच वस्तू ठेवत नाहीत. व्हिडिओमध्ये शहाणपणा करण्याच्या नादात पिठापेक्षा जास्त पाणी झालं. पिठात टाकलेले कांदे स्पष्ट दिसत होते. मग डबल पीठ घेऊन चाळले आणि त्याला बऱ्यापैकी थोडंसं नीट करायचा प्रयत्न केली. असेच कुटाणे होतात माझ्या हातातून, काही पण करा. आणि हे व्हिडिओ बनवल्यापासून तर एवढा वेळ जाते ना, बापरे. तेल जास्त यूज करायचं म्हणलं की माझ्या एवढं जीवावर येते ना. मी व्हिडिओमध्ये दाखवायचं म्हणून थोडं जास्त टाकले बरं का तेल. मी लय कंजूस आहो. पीठ पातळ झाल्यामुळे माझे असे वेगवेगळ्या आकाराचे प्राणी नकाशे बनून तयार झाले होते भज्याचे. मी पीठ बनवताना मी म्हणजे असं टेस्ट करून बघितलं नव्हतं. मीठ जास्त झाले का, मिरची बरोबर आहे का, म्हणजे काही मी बघितलं नव्हतं व्यवस्थित आहे का. आणि पूर्ण बनून झाल्यावर मी म्हणजे पहिले टेस्ट करून बघूया. पण ओके झाले होते, म्हणजे बऱ्यापैकी झाले होते. दिवाळी आली पण पाऊस काही थांबायचे नाव घेत नाही. मला तर वाटायला ह्या वर्षी जून कधी आला हे पण समजणार नाही. वर्षभर पाऊस पडते काय की. तर असा होता माझा आजचा दिवस. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.